एकदा तुमचा स्वभाव उत्साही आणि बोलका आहे, त्यामुळे मार्केटिंगसाठी लागणारे दोन्ही महत्त्वाचे गुण ऑलरेडी आहेतच तुमच्याकडे. आणि बघा, या कोर्सचा खरंच खूप फायदा होईल तुम्हाला. आणि मी आहेच ना तुमच्या बरोबर, तुम्हाला सपोर्ट करायला. येते. तू तू कधी आलास? योग्य वेळी. म्हणजे तू थँक्स म्हणत होतीस ना तेव्हा. हो, पण मी तर असं ऐकलंय की तुमच्या थँक्सला मनाई आहे. हो म्हणजे काय, बरोबरच ते. आणि पर्टिक्युलरली काय आहे ना, तुझ्याकडून थँक्स ऐकायची नाही का, तर धपाटे खायची सवय आहे ना मला. हो, मग ठीक आहे, मी तर थँक्स नाही म्हणणार, मी ना असा एक धपाटा देणार. चालेल. आधी रिक्वेस्ट होती. काय? म्हणजे आता जे काही घडलं ते फक्त आपल्या तिघातच ठेवशील. अरे म्हणजे काय, अर्थात प्रॉमिस. थँक नाही 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 नाही. थँक्सचा हा प्रकार अवघड जाणार आहे तुला. मयू, ए मयू, सतीश, सतीश उठ, मला तुझ्याशी बोलायचंय. सतीश, मला माहितीये लाईट्स ऑफ केल्याशिवाय तुला झोप येत नाही, तेव्हा उगाच नाटक करू नकोस. ए सतीश उठ रे. काय अर्शू, काय चाललंय तुझं हे बघ, अशी काही आम्ही जास्ती थट्टा मस्करी वगैरे करत नव्हतो. जसे नेहमी बोलतो तसेच बोलत होतो. आणि इतके दिवस तू देखील या सगळ्या गोष्टी हसून खेळूनच घ्यायचीस. हल्लीच सुद्धा सुरू झालंय, तुम्ही सगळे असंच बोलता, असंच करता, असंच वागता. हे बघ, मी पुन्हा एकदा सांगतो, आम्ही सगळे नेहमीसारखंच बोलत होतो. तूच. हो, मीच सुरू करते ना सगळं, कारण इतकी वर्ष तुम्ही मला गिराईक करताय हे मला कळत नव्हतं. त्या नवीन आलेल्या मेघनाचं मन कसं सगळे जपतात आणि माझी तिच्या समोर खिल्ली उडवतात. शेवटी तिला सुद्धा बघावलं नाही, तिलाही कळलं, म्हणून तिने माझी बाजू तरी घेतली. अर्चू, तू का सगळ्या गोष्टी सिरियसली घेतेस? मला सांग, आम्ही कधी सिरियसली बोलतो का तुझ्याशी? लाईटलीच बोलतो ना. मग तू का या सगळ्या गोष्टी सिरियसली घेतेस? तेच तर सतीश, तुम्ही सगळे मला सिरियसली का घेत नाही? इतरांचं सोड, पण निदान तू, अरे तू तर नवरा आहेस ना माझा, तूही सिरियसली घेऊ नयेस. हे बघ, तुझ्यावर सगळ्यांचा जीव आहे म्हणून तुझी थट्टा मस्करी करतात ना. हा, पण तरी देखील जर का तुला तुझी थट्टा मस्करी केलेली आवडत नसेल तर आम्ही तुझी थट्टा मस्करी करणार नाही. अरे असं काही म्हण. चहा. अमित, तू पण ना कमालच करतोस. आता काय कमाल केली मी? तुम्ही सगळे अर्चनाची सतत मस्करी करत असता, त्याच्यावरून केवढा मोठा इश्यू झाला होता, आणि अगदी परवाच. आणि तू काल परत तेच करत होतास. हे तू असं बोलतेस ना जसं काही तू तिला काही बोललीस नाहीस. तू आता माझ्यावर गंभीर आरोप करायला लागलास ना अमित. आनंद झाला मला हे ऐकून. हा, अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आपण जन्म दिलेला एक मुलगा आहे पल्लव. हो अमित, सॉरी, त्याचं प्लास्टर काढायचं संध्याकाळी. माझी एक मीटिंग आहे, त्यामुळे घरी नाही येता येणार मला. क्लिनिकला भेटू डायरेक्ट, चालणार असेल तर. मीटिंग सोडून ये असं सांगण्याइतपत मी मूर्ख नाहीये, ह्याची कल्पना असेल ना तुला. बरं चला, संध्याकाळी डायरेक्ट क्लिनिकवर भेटतो एका हुशार मुलीला. माई, काय ग माई, कशी आहेस? काय
आज एकदम मस्त मूड दिसतोय महाराजांचा. अरे म्हणजे काय, तो तर नेहमीच असतो. हो का? हे आपण माईला सांगताय का? काय काय विचारायचे विचार, बोला बोला, मोकळे व्हा. मेघनाने काही त्रास नाही ना दिला माई मी नसताना? हसते काय अगं, त्रास म्हणजे? अरे ते काय लहान बाळ आहे का आम्हाला त्रास द्यायला? तू म्हणजे ना ते पाळणा घरातल्या बायकांना विचारतात ना, आमच्या बाळांना काही त्रास नाही दिला तुम्हाला, तसं विचारतोयस तू मला, वेडा कुठला. तसं नाही ग, मला असं आलं माझ्या म्हणायचं. लक्षात. तू नको इतकी काळजी करूस बाळा. खरं सांगू का आदित्य, जितकी ती या घरात गोंधळलेली आहे ना, तितकेच खरं तर आम्ही गोंधळलेलो आहोत. तुझी काय ती बायको आहे रे, तुझा प्रश्न नाहीये. पण आदित्य, नात्यांमध्ये अवघडले पण असतं, थोडा वेळ लागतो रे. तसंच अवघडले पण तिच्यात पण आहे. तिच्याशी नक्की कसं वागायचं हे खरं तर आम्हालाही नाही कळत आहे. नाही म्हणजे विजया कशी आपल्या घरात रुळली होती अर्चूची मैत्रीण म्हणून, त्यामुळे ती लग्न करून आपल्या घरी आली तेव्हा आपल्याला कुणालाच असं वेगळं वाटलं नाही. पण मेघना अजून आमच्याशी मोकळेपणाने बोलत नाही रे. अजून तिच्यात तो परकेपणा आहे. नाही म्हणजे कधी कधी आम्हालाही कळत नाही रे, आम्ही काय बोललेलं तिला आवडेल, आमच्या बोलण्याने दुखावेल की काय. तिच्या आवडी निवडी, स्वभाव याचा आम्हाला काही अंदाजच येत नाहीये, जसं आमचा तिला कळत नाही बाळा. म्हणतात ना बाळा, एक वेळ आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी देणं सोपं आहे, पण दुसऱ्याची मुलगी आपल्या घरी आणणं खूप कठीण आहे. होईल पण सगळं बरोबर. जुळतील हळूहळू सूर, तू नको काळजी करूस. अरे तू इथे नव्हतास ना तेव्हा बिलकुल चैन पडत नव्हतं तिला, बिचारीला धड झोपही लागत नव्हती. आणि तुझ्या फोन करून सांगितलंस ना मी आत्ता येत नाहीये, तो एवढूसा चेहरा करून बसली होती. साधी रे बिचारी, स्वभावात गोडवा आहे तिच्या, संकोचली पण आहे थोडंसं, पण होईल सगळं बरोबर. प्रत्येक नात्याला एक थोडासा वेळ द्यावा लागतो आणि आम्ही सगळेच तयार आहोत तिला तो वेळ द्यायला. लव्ह यू माई. मस्त मस्त. अरे राणानो, दौरा काय हा? मार्केटात हा, आता सिक्युरिटी कार पुढे आली आहे, गृहमंत्री मागसून येता दुलट दुलट. मला बसा. ढोकळा ना ना, ढोकळा खा, ढोकळा. नेता तू ना दिवसातल्या कुठल्या वेळी ढोकळा खाशील, आपण भाभी बनवतातच ढोकळा इतका झकास की काही पर्यायच नाही, खावासाच वाटतो नाही. वय तर अहो, यांच्याकडचं ढोकळो, तुमच्याकडची थालीपीठ आणि आमच्याकडची सोलकडी कोणाक जमतली काय? हा, आमचं होम मिनिस्टर अजून कसं आला नाही? इली 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 100 वर्ष जगतली. राणे काकू काय हो? मार्केटला चालले, तुम्हाला काय आणायचंय का? नाही तसं काही नकोय. हा, भरलेलं जून आलं घेऊन या. आज मार्केटात काय खास? खास कसलं काय, असंच आपलं. अरे नाही कसं बरं का राणानं, परवापासून आम्ही दोघांनी संध्याकाळी फिरायला जायचं ठरवलंय. तुम्ही म्हणजे असं बोलता ना की जणू काय आपण कधी एकत्र कुठे गेलोच नाही फिरायला. बरं का राणानं, आजकाल ते फॅड निघालंय ना, लग्नाला 25 वर्ष 50 वर्ष झाली की पुन्हा सागर संगीत नव्याने लग्न करायचं. होय होय माहित आहे ना. पूर्वी मला तो पोरकटपणा वाटायचा, आता फिरायला जायला लागल्यापासून मला पटायला लागलंय. ते बिल्डिंगचं कसं रिडेव्हलपमेंट करतात तसं संसाराचं रिडेव्हलपमेंट, सगळं कसं नवं नवं. भारीच पतंग उडायला लागलाय तुमचा. चला आता, चला जायचंय की नाही का घरी जाऊ? चला 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 मग. काय ग अर्चना, आज फिरकली नाहीस अजिबात? नाही, वेळ नाही झाला मला.
वेळ नव्हता की यायचं नव्हतं? हा बरं हे बघ, आम्ही दोघं मार्केटमध्ये जातोय, काय आणून हवंय का तुला? काही नकोय. स्ट्रॉबेरीज पण नकोय? नको. स्ट्रॉबेरीज नकोय? इतक्यातच आणल्या होत्या अमित दादाने स्ट्रॉबेरीज, आठवतंय ना कधी ते? हो राहू दे ना, नका वाढवू आता. बरोबर बरोबर. तुझ्या आवडीचं काय दिसलं तर आणतो का बाळा? बापरे, अजून लाया फुटतातच आहेत. मग म्हणून सांगितलं गप्प राहा. अर्चूचा फुगा फुगलेला दिसतोय. त्याला काय निमित्त लागतं का? आणि आमच्याकडे काय तयारच असतात सगळे तिचा फुगा फुगवायला. हा, मी असं करू नका अगदी. हा, काही त्यांची साक्ष घेऊ नका तुम्ही. म्हणूनच चालू आहेत मार्केटमध्ये रुसवा काढायला. माई, आज रात्री किचन मधून खमंग खुशबू येणार हा. ना माई, व्हायचं आमका पण धाडा, म्हणजे आमका पण चव कळतली काय. हे काय बोलणं झालं का तुमचं? देणार असं तुम्हाला चवीला. बरं निघायचं का? चला चला चला. अच्छा येते. येते बाळांनो. चला चला. आले का वीर? झालात का हुंदडायला मोकळे? काय म्हणाले डॉक्टर? काही नाही, फर्स्ट क्लास आहे म्हणाले, पाय एकदम ठणठणीत. वा, बघू बघू. हा, जरा फिकट दिसतोय नाही? बघा ना, पाय जरा फिकट आहे आणि अशक्तही वाटतोय. अगं 3 आठवडे सूर्यप्रकाश बघितलेला नाही त्या पायाने, जरा फिकट दिसणारच. बरं तुम्ही बसा, काहीतरी खाऊ आणतो. लाडक्या नातवाचं तोंड गोड करायला हवं. आणि चहा हवाच असेल घोट घोट? हो, चहा टाकलो. आणते आणते, बसा. तुला काय झालं आता? काही झालं नाहीये रे. पोराची अवस्था बघवत नाहीये. 3 आठवडे हाल काढले पोरानं. मेघनानं जरा लक्ष दिलं असतं ना तर ही वेळ आली नसती. आता संपलं ना सगळं, का उकरून काढतेस पुन्हा तू? अरे, मी काय उकरून काढते का अमित? पण माणसाच्या मनात विचार येणारच ना. आणि काही कोणाला बोलायला नाही जाणार आहे मी. पण आता तुझ्याशी पण शेअर नको का करू? तुला भांडायचाच मूड आहे का आज? पल्लव, काढलं प्लास्टर? व्हेरी गुड. पल्लव, आज मी तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे. काय? अरे 3 आठवडे पाय बांधून ठेवला होता ना तुझा, मग आता पळायला हवं की नाही तू? म्हणून मी तुझ्यासाठी स्केट्स आणलेत. स्केट्स? अरे वा, वाव. ए टोण्या, थँक्यू म्हणा ती. दादा, मग ए बाबा, सारखं काय थँक्यू? चल म्हण. काकू, थँक्यू. यू आर मोस्ट वेलकम. ए साक्षी, लवकर ये. हो आले आले. हे काय आलात तुम्ही? प्लॅस्टर गेलं? हो हो गेलं. हे बघ. वाव, स्केट्स. ए काकू, चल ना पण जाऊया. एक मिनिट पण सांभाळू ना, नाहीतर स्केट्स घालशील आणि पुन्हा पडशील आणि डोक्याला नसता ताप. नाही नाही, मी जाते ना त्यांच्या बरोबर. चला चला, आपण बाहेर खेळूया. चला चला. चल चल चल. पल्लव, सांभाळून. साक्षी, साक्षी, धांगड धिंगा नकोय. घ्या चहा घ्या. अय्या, आणलात तुम्ही? मी येतच होते माई. अगं असू दे ग, दमलीस दिवसभर. घे चहा घे. अरे हा कुठे पळाला? मेघनाने स्केट्स आणलेत, गेली पोरं खेळायला सगळी. बर. आता मेघनाने दिलेल्या स्केट्समुळे पल्लव पडला नाही म्हणजे मिळवलं. काही पडत नाही ग, खेळू दे त्याला. झोपून राहून कंटाळा येतो. आता ती गेली ना लक्ष ठेवायला. हे बघ विजया, जरा पॉझिटिव्हली घेतो. आणि तुला सांगतो, आता मेघना डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवते की नाही बघ. आणि पल्लवला स्केट्स मिळाल्यामुळे खुश झाला असेल की नाही तो. खेळू दे त्याला, जरा कॉन्फिडन्स येईल ग. आणि 2 तास तुझ्या डोक्याची भुणभुण गेलीये ना, ते बघ आधी. आता निवांतपणे डिझाईन शोधत बसतो काय. खाऊ कोणी खायचं आता? आपण दोघांनी. चला. बरं झालं काकू, मला स्केच दिलेस. हवेच होते मला. अच्छा. हो का? तुझ्या एकट्यासाठी नाही आणलेत, दोघांनी आलटून पालटून वापरायचे. हो ना काकू? बरं ऐका पल्लव, सावकाश खेळायचा, पडायचं नाही. तुझा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून आणले स्केट्स. हा बरं, ये उठ. सावकाश, हळू. पल्लव, हळू. पडायचं नाही. साक्षी, त्याचा हात धरून चालवा त्याला. अरे ए बघ, तुझा कॉन्फिडन्स वाढावा
म्हणून आणलेत पण पडायचं नाही. ओके साक्षी लक्ष ठेवा मी आलेच. हळू पल्लव. काय हळू हा हळू जमायला लागणार रे. हाय आधी काका. थांब. अरे अगं थांब. हळू थांब अगं थांब. थांब. अगं थांबता येत नाहीये. अरे अरे थांब थोडं पुढे जाऊया. येस स्ट्रॉंग मॅन. काढलं का तुझं प्लास्टर? अरे वा. किड्स आले. कोणी दिले माहिती आहेत का? कोणी? काकूनी. तुला मी काय बोललेलो? मी सांगणार होतो ना. अरे जाऊ देत ना पण मी म्हणाले ना आता काय झालं एवढं काही झालेलं नाही. अरे 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 भांडू नका. अरे एवढे मस्त नवीन स्केट्स आणले. हा खेळायचं सोडून भांडता कसं रे तुम्ही? चल मी तुला शिकवतो स्केट्स कसे चालवायचे. साक्षी तू पकड तिथून त्याला. काय थालीपीठाची तयारी दिसते. कालपासून घरातली शांतता पुन्हा ढळली आहे. म्हणून म्हटलं जरा सगळ्यांच्या आवडीचं करावं. म्हणजे कसं त्यांना शांत करता येईल, तृप्त करता येईल. स्टेप बाय स्टेप. हो ना. जरा डोकी ताळ्यावर आली ना की सारासार विचार करायची बुद्धी होईल. खरंय. मी काय मदत करू का? नको. मला करू दे काय करायचं ते. या अर्चूची चेष्टा न करण्याचा फतवा काढायला लागणार बहुतेक आपल्याला. काय पोरीच्या मनात चालू आहे काही कळायला मार्ग नाही. पण आपण सुद्धा एक धडा घेऊन काही शहाणे झालेलो नाही आहोत. ती काहीतरी सिरियसली करते तर सगळे चिडवत होतात तिला. अगं पण या आधी जाहिराती वाचून 3 कोर्सेस केले तिने असे. एक तो कुठला ज्वेलरीचा केला, दुसरा कुठला तो मल्टी लेवल मार्केटिंगचा केला, तिसरा असलाच कुठला तरी केला. काय झालं? पैशापरी पैसा गेला, हाती काहीच लागलं नाही. कुत्र्याच्या छत्रीसारखे असतात गे असले कोर्स. चकचकीत गुळगुळीत जाहिराती करतात, लोकांना भुरळ पाडतात. आणि त्यामुळे होतं काय, खरंच जे चांगले कोर्सेस असतात ना त्याचं महत्व राहत नाही ना. मग जाऊ दे ना. पण झालं तिचं तर इजा बिजा तिच्या. काहीतरी करते ना पोरगी, करू दे. तिला आता दुखण्यात काही अर्थ नाहीये. कळलं ना. हसून खेळून राहा म्हणजे झालं बाई एकदाची. आता विजयाचंही बिनसलंच आहे ना. मेघनानी पल्लवला स्केट्स आणून दिले म्हणून किती नाराज झाली आहे. नाही म्हणजे तुम्ही तिचं मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला पण तरी फुगा फुगलेलाच आहे ना. बघूया तुझी थालीपीठ काही जादू करतात का. म्हणून तर करते थालीपीठ. नाही म्हणजे सगळ्यांच्या आवडीचं पोटात गेलं ना की वातावरण कसं प्रसन्न राहील. कधी कधी ना उपदेशापेक्षा असे उपाय कामी येतात. करेक्ट. जा तुम्ही जा. आता मला एकटीला सोडा. 2 तवे टाकून पटापट करते बघा थालीपीठ. कर. आणि बघ काळजी करू नकोस. घरातल्या सगळ्या गोष्टींकडे या बाबाजींचं व्यवस्थित दुरून लक्ष आहे. बाबाजी लक्ष असू द्या. काय चाललंय? मी आलो जरा चक्कर मारून येतो. या लवकर. मेघना हे काय नवीन? मस्त आयडिया केली सर. स्केट्सची कसं काय सुचलं तुला? अरे 3 आठवडे किती बोर झाला होता तो. इतका धावणारा पळणारा मुलगा. त्यात पहिल्या आठवड्यात त्याला चालायचं पण नव्हतं. त्याच्यात ना मस्तीखोरपणा जाऊन चिडचिडेपणा यायला लागला होता. त्याच्याकडे बघून इतकं वाईट वाटत होतं. सारखा विचार करत होते मी की काय करता येईल जेणेकरून तो पहिल्यासारखा खुश होईल, नाचेल, बागडेल. मग एकदम स्ट्राईक झालं. स्केट्स. हा अर्थात आता त्यावरूनही पडायची भीती आहेच आहे. पण ठीक आहे. सुरुवातीला मी सपोर्ट करेन, घरातलेही सपोर्ट करतील आणि तोही सांभाळून खेळेल. पण आता खुश आहेत. अमित दादा आणि विजयाला पण आनंद झालाय. माझ्या दृष्टीने तेही महत्वाचंच आहे म्हणा. आपल्यामुळे पल्लव पडला अशी टोचणी लागली होती मला. ती आता थोडीफार कमी झाली. खुश येतो. मी पण. कसं काय? मला पण स्केट्स खूप आवडतात. काय सांगतोस? अरे म्हणजे काय,
आणि पल्लवला माझ्याशिवाय दुसरं कोण आहे स्केटिंग शिकवायला, त्याच्यामुळे त्याला स्केटिंग मी शिकवणार आणि त्या निमित्ताने माझे जुने स्केट्स बाहेर येतील ना. अच्छा, त्यामुळे पल्लवपेक्षा जास्त आनंद मला झालाय.